आज आपण शुद्ध दाणेदार घरचं तूप कसं बनवायचं हे पाहूयात। तूप बनवण्यासाठी इथे मी 10 ते 12 दिवसाची साई साठवून घेतलेली आहे। ज्या दिवशी तूप बनवायचं आहे त्या दिवशी कमीत कमी अर्धा तास ही साई फ्रीज मधून बाहेर काढून ठेवायची आणि मगच लोणी काढायला घ्यायचं आहे। थोडी थोडी साई मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि साईच्या दुप्पट एवढं पाणी घालायचं आहे। पाणी घालत असताना रूम टेम्परेचरचं पाणी घालायचं आहे, अगदी थंड किंवा गरम पाणी घालायचं नाही। आणि यानंतर ही साई मिक्सरला व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। सुरुवातीला अर्धा मिनिट मिक्सर चालू केल्यानंतर अशा प्रकारे इथे साईची एकदम क्रीम तयार होते। यानंतर आपल्याला अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा 1 ते 1.5 मिनिट एकसारखा मिक्सर चालू करायचा आहे आणि असं मस्त असं लोणी तयार करायचं आहे। इथे पाहू शकता एकदम मस्त लोणी सगळं तयार झालेलं आहे। आता हे तयार झालेलं लोणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर या लोण्यामध्ये बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि थंड पाणी घालायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनिट तसंच हे लोणी ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे लोणी एकदम छान वरती येतं आणि 10 मिनिटांनंतर हे लोणी एक 3 ते 4 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यानंतर इथे मस्त लोण्याचा गोळा तयार झालेला आहे। लोणी तयार झाल्यानंतर गॅस फ्लेम मीडियम ठेवायचा आहे आणि लोणी कडवून घ्यायचं आहे। साधारण 20 ते 25 मिनिटांमध्ये तूप तयार होतं। इथे तुपामध्ये 2 लवंग वापरलेले आहेत आणि चिमटभर मीठ वापरलेलं आहे। पाहू शकता बेरीला छान ब्राऊन रंग आलेला आहे। तूप मस्त तयार झालेला आहे। स्वच्छ डब्यामध्ये काढून घ्यायचं। तूप मंद गरम आहे तोपर्यंतच डब्याला इथे झाकण लावायचं आहे, त्यामुळे तूप रवाळ बनतं।